चव्हाणवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात, विद्यार्थ्यांसाठी समानतेच्या अनोख्या उपक्रमांचे आयोजन। बातमी सुनील रासकर, संपादक, क्रांतिसूर्य न्यूज, सातारा। चव्हाणवाडी तालुका, फलटण जिल्हा, सातारा येथे दिनांक 6 मार्च 2026 रोजी वर्क फॉर इक्वालिटी संस्थेमार्फत श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी येथील सर्व शिक्षक, सुमारे 160 विद्यार्थी तसेच वर्क फॉर इक्वालिटी संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास व फलटण टीम उपस्थित होती। महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कमन्स इंडिया लिमिटेड आणि वर्क फॉर इक्वालिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता प्रभात फेरीने झाली। या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गावातील महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। हायस्कूलमधून सुरू झालेली ही प्रभात फेरी संपूर्ण गावातून फिरून पुन्हा शाळेत आली। यानंतर वर्क फॉर इक्वालिटी संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व, तो का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहास याबाबत मार्गदर्शन केले। स्त्रीच्या कोणत्याही कामाला कमी लेखू नये। प्रत्येक मुलाने आपल्या आईला एक फूल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर तिला आनंद होईल, कारण घरातील तिच्या कामाची अनेकदा दखल घेतली जात नाही, असे त्यांनी सांगितले। यानंतर सकाळी 10 वाजता समानतेचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मुलांसाठी चुलीवर भाकरी बनवण्याची स्पर्धा तर मुलींसाठी इलेक्ट्रिक बल्ब व प्लग जोडण्याची ॲक्टिव्हिटी घेण्यात आली। यामध्ये 20 मुलांनी चुलीवर भाकरी बनवल्या तर 25 मुलींनी इलेक्ट्रिक बल्ब व प्लग जोडले। तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा म्हणून वक्तृत्व स्पर्धा आणि कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। चित्रकला स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। भाकरी बनवताना अनेक मुलांनी प्रथमच चुलीवर काम केले, त्यावेळी आपल्या आई किंवा आजीला रोजच्या कामात किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली। यानंतर कामाची विभागणी हा उपक्रम घेऊन स्त्री पुरुष दिवसाभरात कोणकोणती कामे करतात व कामाचा जास्त ताण कोणावर पडतो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले। स्पर्धांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन वर्क फॉर इक्वालिटी संस्थेच्या अध्यक्ष प्रभा विलास व प्रोग्राम डायरेक्टर मनोज सकटे, श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडीचे मुख्याध्यापक श्री निकाळजे सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। प्रकल्प समन्वयक राजश्री रासकर, फील्ड ऑफिसर उर्मिला चव्हाण, रेखा जगताप, सोनल मोरे तसेच चव्हाणवाडी शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री रासकर यांनी केले। पाहतात क्रांतिसूर्य न्यूज सातारा। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।